नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या या हरीश लातूरकर अकॅडमी या प्ले स्टोअरवरील ॲपमध्ये सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज मी गावाकडे आलेलो आहे. जवळपास 320 किलोमीटर प्रवास करून. त्यामुळे आज आपल्यासोबत थोडे फन इंटरेस्टिंग गेम घ्यायचे आहे. आपल्याला काहीतरी इंटरेस्टिंग करायचं आहे. आजच्या जसा दररोजच्या जसापेक्षा थोडा वेगळा असणार आहे. आणि आजच्या तसामध्ये आपण टेस्ट सिरीज सोडवणार आहोत. आणि टेस्ट सिरीजमध्ये वेगळा विषय घेणार आहोत. गणित बुद्धिमत्तेपेक्षा वेगळा विषय घेऊया. आणि त्या टेस्ट मध्ये पाहूया कोण पटापट उत्तर देते ते. ओके. ज्यांचा पहिल्यांदा रेज हँड येईल त्याला संधी उत्तराची दिली जाईल. कोणता विषय घ्यायचा सांगा. मराठी. मराठी घ्यायचं आहे. मराठी. तर आपण पहा. जे विद्यार्थी हा व्हिडिओ युट्यूबला पाहत आहेत त्या विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. ठीक आहे. आणि अजूनही तुम्ही आमचं प्ले स्टोअरवर हरीश लातूरकर अकॅडमी हे ॲप डाउनलोड केलं नसेल तर हे ॲप डाउनलोड करा. बघा, ऍप पण आहे आणि आपली वेबसाईट पण आहे. ती वेबसाईट कशी बघायची मी सांगतो तुम्हाला. तुम्हाला वेबसाईट दिसत असेल. मी एकदम स्टार्टिंग पासून घेतो. हे गुगल दिसते तुम्हाला सर्वांना. व्हिडिओ ऑन हो ठेवा सर. बेटा. हो सर. सर्वजण व्हिडिओ ऑन ठेवा. ओके. तर ह्या गुगलवर गेल्यानंतर तुम्ही हरीश लातूरकर अकॅडमी सर्च करा. सर्च केलं. पहिली जी वेबसाईट येईल ती आपली वेबसाईट आहे. 2 नंबरला जी येईल ती आपलं प्ले स्टोअर ॲपची लिंक आहे. ओके. तर वेबसाईटवर पण तुम्ही तुमच्याकडे जर पीसी असेल किंवा लॅपटॉप असेल तर तुम्ही वेबसाईटवर सुद्धा आपले क्लास पाहू शकता, जॉईन करू शकता. ओके. टेस्ट सिरीज सुद्धा तुम्ही वेबसाईटवर सोडू शकता. वेबसाईटचं लॉगिन आणि ऍपचं लॉगिन एकच आहे. ऍपमध्ये जो मोबाईल नंबर तुम्ही टाकलाय तोच वेबसाईटला असतो. ऍपमध्ये जो पासवर्ड टाकला तोच वेबसाईटला असतो. ओके. आता बघा, इथं आपण टेस्ट सिरीज सोडवणार आहोत. आता तुमचा रिप्लाय आहे की सर मराठी सोडवायचं आहे. ओके. मराठीला खूप इंटरेस्टेड दिसतंय तर मराठी घेऊया. आपली ही 2 टेस्ट सिरीज आपण डेव्हलप केलेले आहेत आतापर्यंत. एनएमएस टेस्ट सिरीज घटक नाही आहे. खूप टेस्ट सिरीज तर मित्रांनो याच्यामध्ये बघायचे तुम्हाला. थोडी झलक दाखवतो. ऍपमध्ये स्क्रोल करावं लागतं भरपूर. ओके. इथं लवकर आपण पण एक झलक दाखवतो टेस्ट मध्ये. दिसतंय का? दिस टेस्ट हॅज एंडेड जे म्हणले त्याची व्हॅलिडिटी वाढवायचं ते होऊन जाईल. खाली मी वाढवले इतर विषयांच्या व्हॅलिडिटी. त्याच बोल राहिले. सायन्सच्या व्हॅलिडिटी वाढवली मी आता बसले. प्रत्येक विषयाचे टेस्ट आहेत. आहेत का? प्रत्येक टेस्टमध्ये 30 घटक आहेत, 30 प्रश्न आहेत. ओके. अशा पद्धतीने एकदम सखोल पद्धतीने फिटनेस परीक्षेमध्ये ज्या पद्धतीनं काठिण्य पातळीने प्रश्न विचारले जातात अगदी त्या काठिण्य पातळीचे प्रश्न. त्याचबरोबर प्रिव्हियस इयर तुमचे जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहेत म्हणजे एनएस परीक्षेमध्ये मागच्या 5 वर्षामध्ये विचारलेल्या प्रश्नांचा सुद्धा समावेश या टेस्ट मध्ये केलेला आहे. ओके. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सोडवायचं मराठी कारण तुमचं मराठीची मागणी आलेली आहे. आणि तुमचं मराठीचं नॉलेज आपण चेक करूया. तुम्ही सगळेजण स्कॉलरशिपची एक्झाम देणार आहात. ओके. स्कॉलरशिपची पण शिष्यवृत्ती असते. 15,000 शिष्यवृत्ती स्कॉलरशिप. आणि एनिवेज कोणतं वाईट वर्डचा वापर करते बघा कोणतरी. अॅनोटेशन तरी लिहिली बस करू नका. ओके. आता बघा, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असते. करूया याला आपण. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या गेली 10 वर्ष झालं आर्टिस्ट स्कॉलरशिप शिकवत आहे. गेली 5 वर्ष झाली एनएमएस परीक्षा शिकवत आहे. गेल्या 10 वर्षामध्ये माझ्या मार्गदर्शनाखाली राज्यात पहिली विद्यार्थी आले. आर्टिस्ट स्कॉलरशिपला शहरी भागातून सुद्धा राज्यात पहिले आले. राज्यात तिसरे विद्यार्थी आले. फोन ते ते करायचं. विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी माईक म्यूट ठेवा, माईक ठेवण्याचं आहे बघा. ते विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण सुद्धा घेतात. आयआयटी बॉम्बेमध्ये ते विद्यार्थी शिकत आहे. चैतन्य खाडे माईक म्यूट ठेव बेटा. ते व्हिडिओ ऑन ठेवा आणि माईक म्यूट ठेव. ओके. तर त्या सर्व मुलांना शिकवले. ते स्कॉलरशिप एनएमएस यामार्फत स्पर्धा परीक्षेची त्यांनी तयारी केली आणि नीट आणि जेई ऍडव्हान्स यासारख्या सर्वात आवड परीक्षा पण ते यशस्वी झाले. तर ठीक आहे. तुमची इच्छा आहे की सर आपण मराठीची टेस्ट सोडवावी. ओके. तेव्हा आता मला सांगा तुमच्यासमोर एक 2-3 घटक दिसत आहेत. पहिल्यांदा सोप्यापासून घेऊया. पहिल्यांदा विरुद्धार्थी शब्द सोडवूया. मग समानार्थी शब्द सोडवूया. भरपूर टेस्ट ह्या मराठीच्या टेस्ट आहेत. अजून काही टेस्ट माझ्याकडून अपलोड करायचे बाकी आहेत. ओके. ह्या गणिताचे अपलोड केलेले आहे. इंग्लिशचे सुद्धा अपलोड केलेले आहेत. प्रत्येक विषयाचे आपण एक एक टेस्ट सोडवू. बुद्धिमत्तेचे आपण केलेले आहेत. अजून यावरचं काम चालू आहे. प्रश्न टायपिंग होत आलेले आहेत सगळे लोक. सगळं बुद्धिमत्तेचे टायपिंग चालू आहे. अपलोड मे मध्ये सगळे टेस्ट अपलोड होतील मे महिन्यामध्ये.
ओके. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, की आपण विरुद्धार्थी शब्द सोडूया. विरुद्धार्थी क्लिक करूया. अटेम्प्ट म्हणतो विरुद्धार्थी शब्द. 20 प्रश्न आहेत, 40 मार्क आहेत. ओके. आणि 25 मिनिट टाइम आहे. ओके. ऍग्री अँड कंटिन्यू. अशा पद्धतीने टेस्ट सुरू झालेली आहे. थोडं नेटवर्क प्रॉब्लेम आहे गावाकडे. मी गावाकडे आहे बरं का आज. मी गावात आहे आमच्या गावात. बघा, पहिला प्रश्न स्क्रीनवर दिसतोय. टायमर पण सुरू झालेला आहे. ओके. 25 मिनिटामध्ये आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. क्लिअर. आता रेझाईन करायचं. आपली सिस्टीम काय आहे? रेझाईन करायची. असं कोणी सांगणार आहे का? नाही. कोणी सांगणार? म्हणजे पहिला प्रश्न स्क्रीनवर दिसतो. रेझाईन ज्यांचे येईल त्यांना मी पहिल्यांदा ग्राहकासंबंधी विवाद मिटावेत म्हणून ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 हा कायदा करण्यात आला. अधोरेखित शब्दाचा विरुद्ध शब्द असलेल्या योग्य पर्याय निवडा. अधोरेखित शब्द केलेला आहे विवाद. विवाद हा शब्द अधोरेखित केला आहे. तर विवाद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ओके. विवाद. हा प्रज्वल सांग. सुसंवाद. हा. याचा अर्थ आपलं उत्तर असणार पर्याय क्रमांक सी. फक्त ड उत्तर असणार आहे. ओके. तर ड मी केलेले आहे. आता मी नेक्स्ट क्वेश्चन बघतो. पुढच्या प्रश्न बघूया. सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. लक्षात ठेवा. आणि समजा तुम्हाला सुसंवादी उत्तर काढायचं असेल तर क्लिअर अँड रिस्पॉन्स म्हणायचं. ओके. सेव्ह अँड नेक्स्ट केलं. पुढचा प्रश्न स्क्रीनवर आहे. खेळावर अतोनात प्रेम करणाऱ्या कुटुंबात मी जन्मले, हे माझे अहोभाग्य. अहोभाग्याला अधोरेखित केलेलं आहे. वरील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असल्या पर्याय निवडा असं म्हटलं. विद्यार्थी, अहोभाग्य. अहोभाग्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. त्याला उत्तर हा उत्कर्ष. हा उत्कर्ष हा. सर पर्याय क्रमांक 4. ओके ओके ओके. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 लोअर हँड करा बाकी. हा. पर्याय क्रमांक 4 ब क. बरोबर. ठीक आहे. बघा, अहोभाग्य. बला काय? दुर्दैव. अहोभाग्य म्हणजे सुदैव बघायचे. अहोभाग्याचं म्हणत दुर्दैव, दुर्दैव आहे. आणि क दुर्भाग्य. ओके. ब आणि क. आपलं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 मी क्लिक करतोय आणि सेव्ह आणि नेक्स्ट करू. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 12वी नंतर जी सीईटी देता, 12वी नंतर जी जी जेई एक्झाम देतात, त्या सगळ्या एक्झाम अशा ऑनलाईन असतात बरं का. 12वीची तुम्ही जी सीईटी जेईची एक्झाम जे देणार आहेत ते सगळे असे ऑनलाईन असतात. त्यामुळे ऑनलाईन एक्झामची तुम्हाला आत्तापासून सवय लागते. ओके. बघा, खालील पर्यायातून विद्यार्थी असे शब्द ओळखा. लोअर हँड करा पार्क का. हा प्रश्न उत्तर येतो तुला. ओके. तर खालील पर्यायातून विरुद्ध शब्द असले पर्याय निवडा. चला. तप्त गरम, दिन रजनी, चपळ मंद, अंतर तफावत, पुढारी अनुयायी, मधुर निस्तेज. चला. 3 पर्याय, 3 जे आहेत ते आपले. ओके. प्रज्वलचा रिझल्ट आहे. तर प्रज्वलने अगोदर उत्तर सांगितलेलं आहे. नवीन कोणी विद्यार्थी येतो का बघूया. छान. हा आरुष, तब्येत बरी आहे का आता? हो सर. सर ऑप्शन बी उत्तर येते बकोई. ब क ई. चेक करूया. ब. दिन रजनी. दिन म्हणजे दिवस, रजनी म्हणजे रात्र. ब बरोबर आहे. क चपळ मंद. चपळ म्हणजे स्लोली चालणार, फास्ट, आणि मंद म्हणजे स्लोली. बरोबर आहे. आणि तिसरं आहे ई, पुढारी अन्वयी. पुढारी अन्वयी एकदम करेक्ट आहे. बी करेक्ट आहे का नाही आपल्याला शेवटी कळणारच आहे. म्हणजे निकाल बघणार कळणार आहे. चला. सेव्हन नेक्स्ट केलं. पुढचा प्रश्न आला. बघा, 21 मिनिटं झाली. चौथा प्रश्न चालू आहे. आपल्याला 25 मिनिटं सोडवायचं आहे. दिलेल्या वेळात आपल्याला ही टेस्ट सोडवायची. दिलेल्या वेळातच. टायमर चालू आहे बघा. आपल्यापासून फायदा असेल तर अनेक लोक आपल्या जवळ येतात. अधोरेखित शब्दाचा सुंदर शब्द असलेला पर्याय ओळखा. ओके. जय काशीत. हा जय काशीचा. सर तोटा. अजून अनेक पर्याय आहेत. अस्मिता सांग. सर नुकसान. अस्मिता पर्याय क्रमांक सांग.
सर पर्याय क्रमांक 3 सी. बरं, ब आणि क. तर बरोबर आहे. फायदा, नुकसान आणि तोटा हे दोन्ही शब्द विरुद्धार्थी आहेत. ओके, बरोबर आहे. जे काय सुद्धा बरोबर आहे. तुम्ही पुढच्या प्रश्नाकडे आमच्या लोअर हँड करा. या प्रश्नाची लोअर हँड करा. जे संस्कृतीचे लोअर हँड करा. नवीन प्रश्न मिळवा. दिलेल्या विरुद्धार्थी शब्दांची अचूक जोडी ओळखा. ओके, या प्रश्नासाठी रिझाईन करा. हा, संस्कृती व्हिडिओ ऑन करून सांग बेटा. संस्कृती कदा संस्कृती उत्तर येत नाही. ओके, आपण नवीन विचार. व्हिडिओ ऑफ करून काय बसताय राव? व्हिडिओ ऑन करा की आपण. परत जे काशीद आणि अस्मिताचं येणार आहे. हा, अस्मिता तू सांग. सर लघु आणि गुरु. लघुगुरु बरोबर आहे. अजून रिपू वैरी समानार्थी शब्द आहेत. विपरीत प्रतिकूल समानार्थी आहेत. आगंतुक म्हणजे अचानक आलेला. आमंत्रित म्हणजे निमंत्रण दिलेलं. हा, त्यामुळे क आणि ड उत्तर असणार आहे. पर्याय मग सी. हा, आता शेवटी उत्तर बरोबर का चुक आहे ते आपल्याला शेवटी कळणारच आहे. ओके, पुढचा प्रश्न. तर या प्रश्नासाठी पहिल्या प्रश्नाचे लोअर हँड करा. 6व्या प्रश्नासाठी रेज हँड करा. व्हिडिओ ऑन ठेवा बेटा. व्हिडिओ ऑन ठेवा. तुमचे व्हिडिओ मी पाहतोय. तुम्ही वाचताय का? प्रश्न वाचताय आणि तुमचे व्हिडिओ पाहतोय. अस्मितचा परत रेज येणार आहे. अरे बाकीचे विद्यार्थी सांगा ना. तुझे प्रश्न अस्मिता सांगणार का? सोपा एकदम. मराठी विरुद्ध शब्द सोपा घटक घेतलाय. अवघड घटक घेतलाच नाही आपण व्याकरणाचा. मुग्धा सांग बरं. विषच. विषच या शब्दासाठी काय आहे विरुद्धार्थी शब्द? चौघांनी रिझाईन केले. आपण दुसऱ्यांनाच निघलो. हा, पार्थ सांग बरं. पार्थ व्हिडिओ ऑन ठेवून सांग. पार्थ मूवी. सर ब आणि ड. ब आणि ड. विषच म्हणजे विक. ड म्हणजे पियुष. पियुष सुद्धा अमृत समानार्थी आहे तरी. सर सुधा आणि पियुष येईल ना? नाही, सुधा आणि ब पियुष. आणि ड सुद्धा. सुधा आणि पियुष अमृतची समानार्थी असं मला वाटतं. पण ठीक आहे, बघूया. मी सुद्धा कन्फ्युज आहे या प्रश्नाबद्दल. पण तुला ब आणि ड चेक करूया. शेवटी आपलं उत्तर कळणारच आहे. माझं मत असं आहे की सुधा आणि पियुष हे अमृतची समानार्थी आहे. ओके, अमृत विषाचं उरलं अमृत. ओके, तर माझं पण तर पियुष. हा, त्यामुळे आपलं क आणि ड आपण निवडूया. ब निवडूया आपण. ठीक आहे, पुढच्या प्रश्न. हा, ओके. नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा. चुकीची जोडी ओळखा. चुकीची बघा, मी वाचलं नव्हतं बघा. चुकीची. ओम सांग. ओम बरोबर. संस्कृती कदम सांग. सर अ आणि ड. ऑप्शन अ नंबर सी. ऑप्शन नंबर सी. अ आणि ड. अचूक बरोबर. अचूक बरोबर हे काय समानार्थी शब्द आहे. ही चुकीच जोडी आहे. निंदा कुचेष्टा ही सुद्धा समानार्थी शब्द जोडी आहे. त्यामुळे ती सुद्धा चुकीच जोडी होते. ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. पुढच्या प्रश्नाकडे बघूया. अरे बापरे, टायमर पळते बघा. 17 मिनिट बाकी आहेत. अजून भरपूर प्रश्न सोडवा विचारतो. लवकर लवकर लवकर. किती प्रश्न? 20 प्रश्न दिसतात बहुतेक. त्या फुलांनी आणि फुलपाखरांनी माझ्या मनाला उत्साह आणि स्फूर्ती दिली. ओके, या स्फूर्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मुग्धा. हा, ऑप्शन नंबर 1. स्फूर्ती मर्ग. ओके, मर्ग येणे आळस येणे बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1 ए सेव्ह आहे. नेक्स्ट करूया. हा, इंद्रिय ही वयोमानानुसार क्षीण होत जातात. अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. येत असेल तर रेज हँड करा, नाही तर लोअर हँड करा. क्षीण होत जात. हा, पाच सांग. सर अ आणि ब. हो आणि ब. क्षीण होणे तर विरुद्ध. क्षीण होणे म्हणजे कमजोर होणे समानार्थी आहे. दुर्बल हे समानार्थी आहेत. बेटा आपल्याला फार काय करायचे, विरुद्ध शब्द निवडायचे. ओके, आपण दुसरं लिहूया. हिप्झा सांग. हिप्झा.
ऑप्शन नंबर 2 क आणि ड. क आणि ड बरोबर आहे. शिनचा विरुद्धार्थी काय आहे? क आणि ड सशक्त आणि मजबूत. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न. चला, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची जोडी असलेला योग्य पर्याय निवडा. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची जोडी असलेला योग्य पर्याय निवडा. रेझाईन करा. उत्तर पूर्ण आलं तर रेझाईन करायचं, आधीच रेझाईन करू नका. चला, 15 मिनिट राहिले. 10 अजून 11 प्रश्न सोडवायचे आपले. अस्मिताचा रिझल्ट आलाय. जिल्हा परिषद शाळा कोरेगाव बुद्रुक. बघा, जिल्हा परिषदेचे विद्यार्थी तुम्हाला ऐकत नाहीये. बाकीचे विद्यार्थी काय करताय तुम्ही? चला, दुसरं कोणतं रिझाईन केलंय बघा. जे काय हा जे सात. सर ऑप्शन नंबर सी. सी. ओके. ब चेक करूया आपण. खरी परब्बी विरोधाचे आहे. ब इहेलोक प्रमुख आहे. स्वस्त स्वस्त आहे, बरोबर आहे. ऑप्शन नंबर सी. ओके. जे विद्यार्थी हा व्हिडिओ युट्यूबला पाहतायत त्यांना सुद्धा ही टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर आपलं हरीश लातूर अकॅडमी हे ऍप प्ले स्टोरवर ऍप घ्या. त्या ऍपमध्ये टेस्ट सिरीज दिलेली आहे. टेस्ट सिरीज बाय करू शकता. एनएमसी टेस्ट सिरीज 220 रुपये आहे. स्कॉलरशिपची टेस्ट सिरीज 440 रुपये आहे. टेस्ट सिरीजचे प्राइस वाढण्याच्या अगोदर बाय करून घ्या. नंतर प्राइस वाढले तर पुन्हा प्राइस कमी होणार नाही. ओके. हा, 11वा प्रश्न ऑन युअर स्क्रीन. दुष्काळ पडल्याने सर्वत्र अन्नधान्याची टंचाई होती. टंचाई या शब्दाचा विरुद्ध शब्द होता. अरे, मोजकेच विद्यार्थी हलवत आहेत. अक्षरा हा सा. ऑप्शन नंबर डी अ आणि क. ऑप्शन नंबर डी अ आणि क. टंचाई. टंचाई आणि उणीव समानार्थी होतात ना, टंचाई आणि उणीव. नाही सर, उणीव आणि कमतरता पण टंचाईमध्ये कमी आणि कमतरता पण हेच होतात ना त्याचे ओके, मग समानार्थी. विपुलता आहे ना, विपुलता. ऑप्शन नंबर क 3 बघा की, क विपुलता विरुद्धार्थी म्हणले. उत्तर विपुलता येईल बघा, विपुलता. ही उणीव कमी कमतरता ही टंचाईची समानार्थी झाली. विपुलता काय विरुद्धार्थी. ऑप्शन नंबर सी. कळतंय? तसे 25 प्रश्न आहेत. क्वालिटी का प्रश्नामध्ये. हो सर. हो सर. चला, पुढला प्रश्न. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी असल्या पर्याय निवडा. चला चला चला, लवकर लवकर लवकर. वेळ टायमर रन होतो बघा. 13 मिनिट बाकी आहेत फक्त. ह्या टेस्टचा फायदा काय तर ही टेस्ट तुम्हाला वेळ सोडवायला लावते. प्रत्येक प्रश्न हा वेळ सोडवायची सवय लावते. वेळ संपला की टेस्ट एंड होते डायरेक्ट. लगेच निकालच होतो डायरेक्ट. तुला बरेच रिझल्ट आलेले आहेत. आता आपण जिने उत्तर दिलं नाही त्याला आपण संधी देऊया. हा ऋग्वेद सांग. ऋग्वेद. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. डी खाली आहे बघ. डी ऑप्शन परत सांग. विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी होता. चिमुकला प्रचंड. विरुद्धार्थी आहे तर आहे ते. ऑप्शन नंबर बी बी. बी बी. ओके. पुरोगामी प्रतिगामी विरुद्धार्थी आहे. चैतन्य खाली तुझा. चैतन्य व्हिडिओ ऑन ठेव बेटा. सांग. सर ब आणि ड. ब आणि ड चेक करूया. ऑप्शन नंबर डी. अरे, ब विरुद्धार्थी आहे. प्रश्न काय विचारते बघा. प्रश्न तुम्हाला फसवतोय. प्रश्नात मला चुकीची जोडी असलेले पर्याय निवडा म्हणजे. चुकीची जोडी म्हणजे काय? ती जोडी विरुद्धार्थी नसली पाहिजे. सर मी कळतंय का? सांगू. थांबा की आपण नवीन जे आतापर्यंत ज्यांनी उत्तर दिले त्याला आपण संधी देऊया. ओके. तरीम सांग बरं. विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी म्हणजे ती समानार्थी शब्दाची जोडी असणार आहे. फॉर एक्झाम्पल, मनाई निर्बंध समानार्थी शब्दाची जोडी आहे. त्यामुळे आहे. आरंभ प्रारंभ समानार्थी आहे. हा, म्हणजे ती पण चुकीची जोडी आहे. मग उत्तर काय असणार आहे? फॉर एक्झाम्पल, एक आणि क. एक. कळतंय का? हो सर. हो सर. तुमचं वाचन कमी हो बरं का. सर. बघा, या वर्षी गेल्या वर्षी जी 8वी परीक्षा झाली त्यात सगळ्यात अवघड पेपर कोणता होता माहितीये का? तो मराठीचा. तुम्हाला गणित मी शिकवणार, तुम्हाला गणित सोपं जाणार, तुम्हाला सगळ्यात अवघड मराठी जाईल. मराठीचा आत्तापासून अभ्यास करा. वाचन वाढवा. वाचन लागतं मराठीला. वाचन आणि आकलन लागतं. चला, 11 प्रश्न राहिले. 13वा प्रश्न चालू आहे. 11 मिनिटं राहिले फक्त आपले. शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. शाश्वत. चला,
हा पार्थ सांग बरं. जे सांग. तर चिरंजीव येऊ शकतो का? नाही नाही, चिरंजीव नाही. जे सांग. मुग्धा सांग. मुग्धा सूर्यकांत सांग. नश्वर. शाश्वत म्हणजे कायमस्वरूप. कायमस्वरूप. नश्वर म्हणजे कधी नाश न पावणारे. हा. ओमेर वगैरे सांग. एक मिनिट. चिरंत अमर. ओमेर वगैरे सांग. बरं हा प्रश्न आपण बघूया शेवटी उत्तर काय येते. नश्वर क्लिक करतो. आता चिरंजीव शाश्वत चिरंजीव समानार्थीच वाटतं मला. आपण चेक करूया उत्तर शेवटी होतं. तर नश्वर आहे. बरं ठीक आहे, नश्वरच क्लिक करूया आपण शेवटी बघूया. हा 14वा प्रश्न आलाय बघा. मुघल साम्राज्य लयास गेले या वाक्याचा अर्थ न बदलता अचूक वाक्य रूपांतराचा पर्याय निवडा. मुघल साम्राज्य लयास गेले या वाक्याचा अर्थ बदलायच नाही. मुघल साम्राज्याचा अंत झाला. अर्थ बदला का वाक्याचा सांगा. हो नाही. मुघल साम्राज्य लयास गेले म्हणजे काय रे. म्हणजे मुघल साम्राज्याचा अंत झाला. ओके म्हणजे चूक आहे. मुघल साम्राज्याचा उदय झाला आणि मुघल साम्राज्य लयास गेले हे वाक्य सारखं आहे का रे. नाही. 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 मुघल साम्राज्याची इतिश्री झाली. हो. मुघल साम्राज्य इतिश्री झाली म्हणजे मुघल साम्राज्य संपून गेलं आहे. हे समानार्थ दोन्हीचं अर्थ न बदलता अचूक आहे. मुघल साम्राज्याची वाताहत झाली हे पण आहे. ओके. मुघल साम्राज्य नावारूपास आले नाही. हे मुघल साम्राज्याची भरभराट झाली हे पण नाही. ऑप्शन नंबर सी कळ. एवढे तुम्हाला भारी प्रश्न कोणत्याच पुस्तकात मिळणार नाही. कोणत्याच पुस्तकात तुम्हाला शोधून असे प्रश्न भारी कोणत्या पुस्तकात आहेत का. चला 15 प्रश्न. चला कोणते ते रिझन पहिल्यांदा बघूया. समाजाची उन्नती होण्यासाठी राष्ट्रीय चारित्र्य हवे. मुग्धाचा पहिल्यांदा रिझल्ट आहे सांगून. सर ऑप्शन नंबर 2 हा. अधोगती. उन्नती. उन्नती प्रगती भरभराट विकास समाजार्थी झाले. ऑप्शन नंबर बी विरुद्धार्थी. ऑप्शन नंबर बी अधोगती. चला 16वा प्रश्न. बागेतील टवटवीत फुलांवर फुलपाखरे बसली होती. अधोरेखित शब्द आहे टवटवीत. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द का. ओके. चैतन्य हा. आता सांग. ऑप्शन नंबर डी. सर मी सांगू का हो? ऑप्शन नंबर डी मलूल आणि निस्तेज. ऑप्शन नंबर डी करेक्ट आहे. सेव्ह आणि नेक्स्ट पुढचा प्रश्न. योग्य जोडी म्हणते. योग्य जोडी. विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी. टाइम इज रनिंग. तीनच जणांच्या हातवर आहेत. जय काशीत पार्थ अस्मिता. प्रत्येक प्रश्नाला ते हातवर करतायत. बाकी विद्यार्थी काय करतायत. मी फेरफार काय मारतो बरं. बाकी विद्यार्थी व्हिडिओ ठेवा सर्वांनी. कृष्णा सांग बरं या प्रश्नाचं उत्तर. चुकू दे काय कवड. चुकलं. कवड अरे बर. पुढारी नेता समाज शब्द बरोबर आहे. समाज शब्द जोडी नाही ना. प्रश्न वाच. योग्य जोडी म्हणले. योग्य बरोबर जोडी. तर पुढारी आणि नेता ही समानार्थी शब्द झाली. ही चुकीच जोडी आहे. क येणार नाही. निर्वत्सना स्तुती. निर्वत्सना करणे म्हणजे काय करणे. नालंदी करणे. काय करणे काय म्हणतात त्याला की बोलणे बरे. तर निर्वत्सना स्तुती बरोबर आहे. ड बरोबर आहे. ड सोबत कोणतं असतं प्रखर आणि जहाल आणि कोणतं असणार आहे बघा ढिटाईन भित्रेपणा. कड सर येणार बघा. अवड कड. येते प्रकार. कड कड नाही. ढिटाई भित्रेपणा आणि निर्वत्सना स्तुती कड येणार बघ. ओके. पुढच्या प्रश्नाकडे बघूया. चला. जन प बर म्हणतील हाय हाय या अधोरेखित शब्दाचा प बर हा अधोरेखित शब्द आहे. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. क्षणभर
सतत, अल्पकाळ, चिरकाळ. प भर याचं वाचन पाहिजे आणि या शब्दाचं आकलन पाहिजे, तेव्हा तुम्हाला प भरचा अर्थ समजणार आहे आणि अर्थ समजल्याची मग उत्तर कळणार आहे. क्षणभर. तर सांगायचं नाही, रेज हँड करायचं आणि दोन्ही उत्तर एकदम सांगायचं. बरं, कोण सांगितलं ब? सांगा बरं तुम्ही परत. क्षणभर कोण सांगितलं तुम्ही सांगा परत. सांगा परत. सर क्षणभरच माहितीये मग. क्षणभरच माहिती आहे, अं, मग क्षणभरचा समानार्थी कोणता आहे बघा ना आता. क्षणभरचा समानार्थी आहे अल्पकाळ. सांगू. सांगा. अल्पकाळ. बरोबर, मग ऑप्शन कोणतं येईल? ऑप्शन नंबर डी. डी. बघ म्हणजे तेव्हा नेक्स्ट करूया. विरुद्धार्थी शब्दांचा वापर नसलेले वाक्य निवडा. 4 वाक्य आहेत, 4 वाक्यामध्ये 4 पैकी एक वाक्य असं आहे ज्या वाक्यामध्ये विरुद्ध शब्द आले नाहीत. अस्मित आणि पार्थ रेज हँड आहे, म्हणजे तुमचं उत्तर रेडी आहे का? अस्मित आणि पार्थ. हो सर. हा सांगा स्मिता मग. तर रेडी नाही तू आत्तापर्यंत. स्वामींनी 3 दिवस आणि 3 रात्र आसनात राहिली, यामध्ये दिवस आणि रात्री विरुद्ध शब्द आलाय, त्यामुळे पहिलं पर्याय येऊ शकत नाही. सृष्टीचे स्वरूप सुजल सुफल असे दिसत होते, यात कोणताही विरुद्ध शब्द आला नाहीये. ओके, ब उत्तर येईल. तिसरा पर्याय क बघूया. लेखाला 2 प्रवासी भेटले, एक म्हातारा, दुसरा तरुण. वृद्ध शब्द आला म्हातारा आणि तरुण. चौथा ड ऑप्शन बघूया. मनुष्याने कितीतरी समाधानी व आनंदी असावे, असायला. बंद. समाधानी आनंदी ही विरुद्धार्थी आलेले समानार्थी आहेत, ते पण विरुद्धात नाही. म्हणजे ब आणि ड मध्ये विरुद्धार्थी नाही, त्यामुळे आपलं उत्तर येतं पर्याय क्रमांक सी. शेवटचा प्रश्न बघा. 25 मिनिटाचा टाइमर लावला होता 20 प्रश्नांसाठी. शेवटची 3 मिनिटं पाहिजे. चला, खालीपैकी योग्य पर्याय निवडा. एवढे लो एव्हरेज आहेत ऑलरेडी. चांगली वाटतं बेटा. फार माईक म्यूट ठेव बेटा. पप्पांचा आवाज येतोय. हा अक्षरा व्हिडिओ ऑन करून सांग. कोण सांगतोय? कोणी नाही. बर, मी सांगू स्पष्टपर्यंत तुम्हाला. बघा, संकुचित, व्यापक. संकुचित म्हणजे थोडस, व्यापक म्हणजे मोठ्या प्रमाणात. तर ही विरुद्धार्थी जोडी आहे. अविरुद्धार्थी जोडी बरोबर आहे. सुधारक, सनातनी. सुधारक म्हणजे नवीन गोष्टी ऍक्सेप्ट करणारे, नवीन विचार ऍक्सेप्ट करणारे. सनातनी म्हणजे पारंपरिक विचाराला जोडून राहिलेले. ओके, तर ब जोडी सुद्धा काय आहे? योग्य जोडी आहे. राव आणि रंक. राव म्हणजे श्रीमंत, रंक म्हणजे भिकारी. बरोबर आहे. अ ब क बरोबर आहे. क्षणभंगूर, चिरकालीन. क्षणभंगूर म्हणजे थोड्या काळासाठी, चिरकालीन म्हणजे खूप कालावधीसाठी, म्हणजे ड सुद्धा बरोबर आहे. तर यामध्ये योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक डी. अ ब क ड बरोबर. कळाले सगळ्यांना? ओके, सेव्ह अँड नेक्स्ट केलं. हो सेव्ह सर. अँड नेक्स्ट केल्यानंतर आपले 20च्या 20 प्रश्न संपले. आता इकडे बघा, हा जो इकडे टॅब दिसतोय तुम्हाला, ते एक प्रश्न आपल्याला फक्त राहिला वाटतो, चौथा. ह्या प्रश्नावर हा प्रश्न राहिल्यावर सोडवायचा, क्लिक करायचं राहिल्यावर. बघा मित्रांनो, तुम्ही सीईटी, जेई, नीट ह्या एक्झाम देतात ना, ह्या सर्व एक्झाम ऑनलाईन येतात. त्या सगळ्या ऑनलाईन एक्झाम याच पद्धतीच्या असतात. तर सांगायचं उत्तर लवकर कोणतरी आणि शेवटच्या 1 मिनिट राहिले ब आपल्याला टेस्टचा. ब बरोबर. ब ब ओके, ब आता ब आपण ब ब. ब. ठीक आहे. आपण सर्व क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. ओके, हे बघा कोणत्या क्वेश्चन क्लिक करायचं आपण केलेलं आहे. सबमिट सेक्शन आणि सबमिट टेस्ट. आपण टेस्ट सबमिट करूया. ओके, बघूया आपला किती मार्क पडले. उत्तरं तुम्ही दिलेली आहेत, त्यामुळे उत्तरं चुकली तर तुमची चुकलेली आहेत. चुकली असे उत्तरं, आपल्या चुकीची उत्तरांची बरोबर उत्तर दिसणार आहे. हा, युअर टेस्ट हॅज एंडेड. व्ह्यू रिझल्टवर क्लिक केलं की तुमचे मार्क तुम्हाला मिळतील. ओके. ओके, 40 पैकी 36 मार्क पडले, इथे 20 झाले चुकून, मी दुरुस्त करतो.
आपले 2 प्रश्न चुकले वाटतं, ते 18 प्रश्न करेक्ट आहे. ठीक आहे, 2 प्रश्न चुकले. इकडे बघा, रँक किती आहे आपला? तिसरा रँक आलाय आपला. म्हणजे आतापर्यंत 32 जणांनी ही टेस्ट सिरीज सोडवलेली आहे. 32 पैकी आपला तिसरा रँक आलेला आहे. रँक पण बहुत. पर्सेंटाईल किती आहे? 90.63% तुम्हाला मार्क आहे टेस्ट पडले. तुमचे 18 प्रश्न करेक्ट आहेत, 2 प्रश्न इनकरेक्ट आहेत. आणि तुम्ही तुमची अॅक्युरेसी 90% आहे. ओके, असं स्कोर कार्ड तुम्हाला खाली मिळतं. ओके, मग आता सर आमचे चुकलेले प्रश्न कोणते? तर बघा, करेक्ट क्वेश्चन आहे तिथं. ओके, या ठिकाणी इनकरेक्ट क्वेश्चन आहे. इनकरेक्ट क्वेश्चन आपण चेक करूया. हा एक प्रश्न चुकलाय बघा आपला. इंद्रिय ही वयोमानानुसार क्षीण होत जातात. अदृश्य शब्द असेल, तुझा शब्द निवडा. सी फुल सोल्युशन क्लिक केलं तर उत्तर येतं क आणि ड. इन क्षीण होणे, सशक्तने मजबूत, क आणि ड. आपण ब आणि ड केलं तर चुकून. बरोबर आहे. ते क्षीण याचं काय येणार आहे? सशक्त आणि मजबूत येणार आहे. ओके, हे बघितलं सोल्युशन, याचं बघितलं. नेक्स्ट क्वेश्चन उत्तर चुकलेला. हाय प्रश्न आपला चुकलाय बघा. ज्यानं प बरं म्हणतील हाय हाय, त्याचं ब आणि ड येतं बघा. जन प बरं म्हणतील हाय हाय. ओके, बरोबर आहे. प बरं म्हणजे थोड्या कालावधीसाठी, याचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा होता. आपण काय केला? आपण समानार्थी शब्द ओळखला. बरोबर का नाही? एवढं असं चुकतंय बघा. आपण काय केला होता? समानार्थी शब्द ओळखला होता. आपलं उत्तर वैध दिसते, क्लिक केलेलं. आणि इकडे निवडलं होतं आपण. बरोबर का नाही? लाल 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 जे दिसतंय ते आपण उत्तर लिहिलं होतं. आपलं काय पण निवडायचं आहोत आपल्याला. आपल्याला वृद्ध शब्द निवडायचा होता. आणि प बरं म्हणजे थोड्या कालावधीसाठी, सतत आणि चिरकाल म्हणजे जास्त कालावधीसाठी. ओके, हे 2 प्रश्न चुकलेले आहेत, त्याचं आपण सोल्युशन बघितलेलं आहे. ओके, त्यानंतर क्लास रँक सुद्धा आपण बघितलेलं आहे. अजून काय काय दिसतंय? अनअटेम्प्टेड. अनअटेम्प्टेड म्हणजे तुम्ही जे प्रश्न सोडवले नाहीत, तुमचा टाइम संपलाय. टाइम संपल्यावर टेस्ट एंड होणार ऑटोमॅटिकली. तुमचे काही 2 4 3 प्रश्न राहतील, ते इथं राहतील. ठीक आहे, आपण वेळेस सोडवली टेस्ट. ओके, कशी वाटली टेस्ट सिरीज सांगा बरं. टेस्ट सिरीज कशी तर वाटली? खूप छान, चांगले. छान आरुष, तू होती. किती टेस्ट सोडवल्या? आरुष, तू टेस्ट सिरीज घेतली ना? आज हो, कोणतरी टेस्ट एक सिरीज सोडवली घेतली? सर. एकच सोडवली? अरे, एनएमएसच्या टेस्ट सिरीज मध्ये 84, जवळपास 90 टेस्ट आहेत. स्कॉलरशिप मध्ये 120 वरती टेस्ट होते. एनएमएस स्कॉलरशिप जर सोडवायच्या म्हणजे तुम्हाला 365 दिवस लागतील. स्वतः लगेच आजारी असल्यामुळे जरा राहिल्या. हा, त्यामुळं टेस्ट सिरीज लवकर घ्या आणि एक एक टेस्ट सिरीज सोडवा. ठीक आहे, आपण थोडी एनिमेशन टेस्ट सिरीज कडे जाऊया. आपला क्लास संपायला 4 मिनिटं बाकी आहेत. ठीक आहे, लक्षात घ्यावी तर मित्रांनो, याच पद्धतीनं आपल्या टेस्ट सिरीज आहेत. ही आपल्या वर्षभराची, ही जी बॅच दिसत आहेत ना, एनिमेशन बॅच, ही वर्षभराची बॅच आहे बघा. ही एनिमेशन बॅच आहे वर्षभराची. एट स्कॉलरशिप, 8 स्कॉलरशिपची बॅच दिसते तुम्हाला वर्षभराची. ओके, टेस्ट सिरीज जो क्लिक करतो टेस्ट सिरीज दिसतो. आता आपण एनिमेशन टेस्ट सिरीजचे डेमो बघूया. आता 4 मिनिटं कालावधी आहे झूम मिटिंगसाठी आपल्या. झूम मिटिंग रिकनेक्ट करू. ते बुद्धीचा टेस्ट जवळपास सर्व याच्यामध्ये झाली आहे युनिव्हर्सिटी टेस्ट. जे विद्यार्थी फक्त स्कॉलरशिपला आहेत तरी जर सुद्धा आपली ही जी टेस्ट घेतली युनिव्हर्सिटी, तरी ती तुम्हाला फायदेशीर आहे. तुम्ही मला सर कसं फायदेशीर आहे मला सांगा बरं. तर तुम्ही रेग्युलर अभ्यासक्रम इतिहास बोल तुम्ही सोडवणार आहात का नाही? ठीक आहे, त्याचा पण तुमचा सराव तुमचा होऊन जातो त्या घटकांपासून, इतिहास बोल. ठीक आहे, इतिहास, भूगोल, विज्ञान, बुद्धिमत्ता तर इकडे 30 जेवढे घटक आहेत तेवढे 30 प्रश्न तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये मिळणार आहेत. सायन्समध्ये आहेत. सायन्समध्ये बघा प्रश्न आपले कसे आहेत, तर आपल्या मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये प्रश्न आहेत आपले सायन्स आणि मॅथ्सचे. एनएमएससी टेस्ट. ओके, एनएमएससी टेस्ट मध्ये मराठी आणि इंग्रजी अशा पद्धतीनं दोन्ही याच्यामध्ये प्रश्न आपण दिले आहेत. टेस्ट ओपन करून दाखवतो तुम्हाला एखादी. त्यामुळे लवकर लवकर टेस्ट सिरीज घ्या. क्लासचे विद्यार्थी आहेत तुम्ही किंवा जे विद्यार्थी हा व्हिडिओ युट्यूबला पाहतात त्यांनी सुद्धा टेस्ट सिरीज बाय करू शकता. हे बघा, अशा पद्धतीने मराठी आणि इंग्लिश. तुम्ही सीईटी 12वी नंतर जी सीईटी एक्झाम असते इंजिनिअरिंग फार्मसीच्या ऍडमिशनसाठी, ती सुद्धा ऑनलाईन असते. 12वी नंतर म्हणजे जेईची एक्झाम असते, IIT जेईची, ती सुद्धा ऑनलाईन असते. आणि तुम्ही सुद्धा ऑनलाईनची तयारी करताय. ऑनलाईन ऑनलाईन ही काळाची गरज झाली आता बरं का. ऑनलाईन ही काळाची गरज आहे. ऑनलाईन बसल्या बसल्या तुम्ही तुमच्या घरी बसून दर्जेदार मार्गदर्शन प्राप्त करू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे टेस्ट सिरीज आहे. खालीलपैकी जटिल संयुग कोणते? कंपाऊंड, कॉम्प्लेक्स कंपाऊंड कोणते सांगा बरं. सांगा बरं. ते सांग पार्थ. सर ग्लुकोज. ग्रुप 7 नेक्स्ट. The intermolecular force is solid in a solid is.
फाईव्हच्या गणामध्ये आंतर रेल्वे बल डॅश डॅश असते. तर हे 8वीचा सिलेबस आहे बरं का. हा 8वीचा सिलेबस आहे. 8वी मध्ये कंपोजिशन ऑफ मॅटर हा टॉपिक आहे. त्या टॉपिक मध्ये ओके. हा 8वीचा सिलेबस आहे. की अशा पद्धतीने आपल्या हे टेस्ट आहेत. तुम्ही टेस्ट जे युट्यूबला पाहतायत किंवा जे आपले क्लास विद्यार्थी आहेत तरी टेस्ट लवकरात लवकर बाय करा. आज मुग्धाने टेस्ट बाय केली, बरोबर आहे मुग्धा? आज हो सर. आलेलं आहे. हा. एक क्रमाने आपले जे घटक झालेले आहेत ते सोडून काढायचे. त्यातले जे चुकलेले प्रश्न आहेत ते मला विचारलं तर चालते. एखादा प्रश्न जर सुटला नाही तर मला विचारले सांगतो. ठीक आहे. अजून काही कुणाला विचारायचं आहे? 1 मिनिटाचा कालावधी आहे झूम मीटिंग संपण्यासाठी आपली. प्रश्न असतील तर विचारा. व्हिडिओ आणि ठेवाकडे तुमचे. तुला काही प्रश्न आहे? दुसरी टेस्ट सिरीज गेली बाय बाय केली आहे का आतापर्यंत? दुसरी केलं करून गेलो का? तर झूम मीटिंग आपली संपेल. ठीक आहे. उद्यापर्यंत आपण रात्री घेऊया. उद्या रात्री सुद्धा आपण आज अशी काही टेस्ट सोडूया. उद्या बुद्धिमत्तेची टेस्ट सोडूया. चालेल. आपल्याला शिकवल्या घटकाची सांकेतिक भाषेची टेस्ट सोडूया. तर मी टेस्ट काय करते, कारण मी माझ्यासोबत लॅपटॉप आणलाय पण मी बुक आणलं नाही शिकवण्याचं. ठीक आहे. सगळं सामान साहित्य आलं पण विसरले बोलते. त्यामुळे आपण सांकेतिक भाषेवरची टेस्ट सोडूया. आपण जो घटक चालू आहे आपला त्याच घटकाची टेस्ट सोडूया. चालेल. अरे हो नाही काही म्हणा.